धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक झाले। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासंदर्भात जीआर कधी काढणार असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। चर्चा मंथन बैठकांमध्येच वेळ घालवणार का अशा शब्दात मुनगंटीवार यांनी सरकारला सुनावलं आहे। पण आज अध्यक्ष महाराज धान उत्पादक शेतकरी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतं। धान खरेदीशी आता संबंध नाही तरी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले होते। धानाचा बोनस निघण्याचा जीआर कधी काढणार ते सांगा असं म्हणत मुनगंटीवारांनी राज्यमंत्री योगेश कदमांना सवाल केले। यावर योगेश कदम बैठक घेण्याचं बोलताच बैठक लावतो असं बोलून चालत नाही असं म्हणत मुनगंटीवार पुन्हा एकदा चिडले। यावेळी सभागृहात मुनगंटीवार आणि योगेश कदम यांच्यामध्ये प्रश्न उत्तराच्या फेरी झाल्याचं पाहायला मिळालं। मागच्या वर्षी जेव्हा 2300 रुपये साधारण धानाचा भाव होता, 2320 रुपये धानाचा भाव होता, तेव्हा तुम्ही सांगितलं की गारपीट आला, पाऊस आला, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, ते दुःख डिस्ट्रेस सेल हे असल्याने आम्ही बोनस देतो। आताही तीच परिस्थिती, या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि म्हणून आपल्याकडून कदम साहेब या संदर्भातले ठोस कदम अपेक्षित आहे। लडखडणारी उत्तर देऊ नका एवढी विनंती आहे। एका वाक्यात उत्तर द्या। जरी मी जास्त बोललो असलो तरी की धानाचा बोनस देण्याचा जीआर 2 दिवसात निघेल तरच पुढे कॅबिनेट व्हायची शक्यता, अन्यथा कधी होऊ शकत। माझी आपल्याला विनंती असेल की एक बैठक आपण तातडीची या बाबतीमध्ये मंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण लावू। आवश्यक असल्यास माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करू। शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जाते अशा पद्धतीचं उत्तर शासनाकडून शेतकऱ्याचा अवमान करणारा अपेक्षित नाही आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचा बोनस डायरेक्ट जातो। शेतकऱ्यांनी नोंदणी करायची आहे, यांना माहिती आहे ना। हे असं सांगताय की एजंट नोंदणी करतात, काय माहिती दिली जात आहे। आमचं सरकार बोनस देण्याच्या विरोधात नाही, परंतु अध्यक्ष महोदय बोनस देत असताना ते योग्य हाती पण गेला पाहिजे। एक एजंट तिथे कामाला लागले होते। धान उत्पादक शेतकरी हा इतर सर्व शेतकऱ्यांमधला म्हणजे शेतकरी गरीब आहेच, हा अति गरीब धान उत्पादक शेतकरी आहे। सर्वात फाटका शेतकरी जर असेल तर तो धान उत्पादक आहे, म्हणून बोनस सुरू झाला। आता याच्यावर चर्चा करू, बैठक घेऊ हा विषय नाही। हा उपप्रश्न आहे का अध्यक्ष महाराज? लक्षवेधीचा आत्मा आहे। तुम्ही आत्म्यालाच उत्तर देताना जर असं उत्तर देता की आम्ही बैठक घेऊ नंतर सांगू, तर संसदीय कामकाजाचा अवमान आहे। द्यायचा नाही ना तुम्हाला धानाचा बोनस तर स्पष्ट सांगा ना। शेतकऱ्यांच्या धान उत्पादक शेतकरी याच वेळी वडेट्टीवारांनी मुनगंटीवार यांच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न केला। सत्ताधारी पक्षाचे आमदार असून त्यांना व्यथा माहित आहे, त्यामुळे ते मांडतायत। त्याला सकारात्मक थोडासा विचार करा। तेवढे ज्येष्ठ आहेत, त्यांच्या भावनाचा तरी विचार करा, शेतकऱ्यांच्या व्यथांचा विचार करा आणि सकारात्मक उत्तर द्या, अशी माझी आपल्याकडे मागणी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक मी ह्या करता सांगितली की शेवटी ह्याचा रिव्ह्यू आणि ह्याची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत देणं आवश्यक आहे, ते आम्ही देऊच। आणि त्यानुसार आपण आपल्याला जे अपेक्षित आहे की कॅबिनेट शेवटी हा निर्णय कॅबिनेटच्या समोर जाणार आहे, म्हणून नक्कीच विजयभाऊ आपण मागणी करताय त्यानुसार आणि सुधीरभाऊंच्या मागणीनुसार कॅबिनेटच्या समोर हा प्रस्ताव घेऊन जाऊन त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल। की या वर्षीचा जीआर हा जानेवारी याच वेळी धान उत्पादकांच्या बोनसचा जीआर निघेल अशी अपेक्षा होती, पण निवडणुका लागल्या। मात्र अद्यापपर्यंत धान उत्पादकांच्या बोनसचा जीआर निघालेला नसल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। द्यायचा नाही ना तुम्हाला धानाचा बोनस तर स्पष्ट सांगा ना। एवढं लपवून छपून दोन यांनी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही। आमची आग्रही या लक्षवेधीमधून मागणी आहे की तुम्ही धानाचा बोनस देणार अशी घोषणा करा। या वर्षीच्या म्हणजे आताच्या शासनामार्फत देखील नक्कीच आपल्याला जी अपेक्षा आहे तर कॅबिनेटच्या समोर हा निर्णय होईलच, पण तथापि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन हा निर्णय